नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतुडे. मित्रांनो, हा स्मशानभूमीमधील अति सुंदर असा हा परिसर आहे आणि हा परिसर निश्चितच तुम्हाला सुद्धा देखील मोहून घेतल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, आज या शांत ठिकाणी मी यायचं ठरवलं आणि आलो ते खास एका विषयानं, या ग्रामपंचायतच्या विषयानं व्हिडिओ बनवला पाहिजे. गावामध्ये राहतो तो त्यावेळेस एकाग्रचित्त होत नाही. लोकांचे अनेक प्रश्न येतात, हे असं झालं पाहिजे, ते तसं पण झालं पाहिजे. हा, तर मी काय करू शकतो? मी ते एक पत्रकार आहे. भले मी यापूर्वी राजकारणामध्ये निवडणुका लढवल्या असेल, केलं असेल, लोक माझ्याकडून अपेक्षाही भयंकर करतात, परंतु ज्याप्रमाणे ते अपेक्षा करतात त्याप्रमाणे खरेच ते मला मतदान करतात का, किंवा आमच्या पार्टीला तेवढं मतदान करतात का? अपेक्षा तर खूप मोठी असते की ज्या वार्डामध्ये आम्ही राहतोय त्या वार्डामधील लोक कमीत कमी मला तरी समजून घेतील अशी मला भूमिका वाटत होती. माझी भूमिका होती की ते मला समजून घेतील अशी माझी मनोमन इच्छा होती. परंतु काय झालं, या वार्डामध्ये सर्वत्र पाहिलं तर सगळे 2 नंबरचे धंदे करणारे लोक मी पाहिली. आता विषय येतो, या 2 नंबरवाल्यांना संरक्षण द्यावं का त्यांना विरोध करावा? यापूर्वी मी अनेक विरोध केलेले आहे. ते वाळू उपसा करणारी कंपनी असो, डुक्कर पाळणारी सुद्धा मंडळी असो, दादागिरी करणारी मंडळी असो, आम्ही प्रत्येकाचा या ठिकाणी समाचार घेतलेला आहे. परंतु ही मुवमेंट खरंच एका जणाची आहे का? ही चळवळ एका जणाची आहे का? मग मलाच का लोक विचारतात की अण्णा हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, दबक्या आवाजात काय होईना ते लपतात, बोलतात. परंतु ह्या अनिष्ट ज्या प्रथा आहे, गावामध्ये जी गुंडागर्दी वाढलेली आहे आणि अवैध धंद्यांचं प्रमाणसुद्धा देखील जे वाढलं आहे, इथं आमच्या ह्या वार्डात काही मिळत नाही. दारू मिळते, मटका खेळला जातो, जुगार आहे, वाळूचे धंदे आहेत, गांजाचा सुद्धा धंदा आहे. आणि या गावचे पोलीस पाटील त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. गावाला पोलीस पाटील सुद्धा राहिला नाही असं समजलेलं आहे अलीकडं. त्यांचे सुद्धा आता देखील निवृत्त्या झालेल्या आहेत. यापूर्वी पाटीलच होते. पाटलांनी हे गाव डोक्यावर घेतलं. गाव डोक्यावर नाही घेतलं म्हणताय, गावातले काही भ्रष्ट मंडळी डोक्यावर घेतली आणि त्यांना सपोर्ट करून पोलिसांना हाताशी धरून सगळा काही खेळ त्यांनी आलबेल केला. तेव्हा सगळे ह्या गावामध्ये अगदी भेळून काम चालू आहे. हीच मंडळी यांना 2 नंबरचा धंदा करायला दिल्यामुळं ही त्यांना निवडणूक काळामध्ये मदत करतात. माझ्यासारखा व्यक्ती नको, तो आपले धंदे बंद करून टाकील, साहजिक आहे. खरंच माझ्यासारखा व्यक्ती जर निवडून आला तर 2 नंबरचे धंदे बंद तर होणारच आहे. कारण माझ्यासारखा निवडून आलेला व्यक्ती प्रत्येकाला ग्रंथालय, वाचनालयाच्या मध्ये जाऊन बसवायला शिकवेल. माझ्यासारखा व्यक्ती निवडून आला तर निश्चितच या गावामध्ये व्यवसायाची एक मोठी शृंखला तयार होईल. माझ्यासारखा व्यक्ती निवडून आला, झोपडपट्टीमध्ये शॉपिंग सेंटरचं रूपांतर करून जे लोक राहतात त्यांना वरती राहण्याची सोय केली जाईल आणि खाली 100-150 व्यावसायिक गाळे तयार केले जातील. तेव्हा मित्रांनो, मला निवडून देताना खूप विचार करा अशी माझी इच्छा आहे. आणि तीच माझी ग्रामस्थांना सुद्धा देखील इच्छा आहे. बाबांनो, माझ्यासारखा व्यक्ती लागत असेल तर विचारपूर्वक तुम्ही माझ्याबद्दल विचार करू शकता. कारण मी आहे असा, आजकाल मी सध्या विरोध करत नाही, कोणालाच विरोध करत नाही. एक व्यक्ती माझ्या मुलाकडे आला होता की म्हणे तुमच्या वडिलांना तेवढं सांगा, ते आम्हाला वाळू व्हायची आहे आणि काय असेल आठवड्याला तुम्हाला देत जाऊ 1000-2000 रुपये. मी मुलाला सांगितलं, बाबा रे, एकदा जर यांचं काही खालं पिलं तर ही लद लागून जाईल, सवय लागून जाईल आणि आपण त्यांच्यात फरक काय राहणार. माझ्या मुलाने ते म्हणणं मान्य केलं आणि म्हणे, पप्पा माझं सुद्धा तेच मत होतं, परंतु मी तुमच्या कानावर ही गोष्ट मला त्यांनी सांगितली होती घालावी, मी घातली. तर बंधूंनो, सांगायचा मुद्दा हा आहे
माणूस माझ्या किती जवळचा असो किंवा दूरचा असो, जो चुकत असेल तर त्याला मी चुकच म्हणणार आहे, जो चांगला आहे त्याला चांगलाच म्हणणार आहे. तेव्हा तुम्ही विचार करायचा आहे, माझ्यासारख्या व्यक्तीला निवडून द्यायचं की आहे ते चाललं ते चालू द्यायचं. माझं काही म्हणणं नाही. तुम्हाला जे हवं आहे ते तुमचं चालू द्या. कारण आता मी उघड विरोध करण्यापेक्षा एक गोष्टीचं सगळ्यात महत्त्व देतोय. मतदानाने जर तुम्ही निवडून दिलं, तुम्ही विरोध दर्शवून जर मला निवडून दिलं, बहुमताने निवडून जर दिलं तर ठीक आहे. तर म्हणता येईल की बाबांनो मला आता ग्रामवासियांचं ऐकावं लागेल. माझ्याकडे काय रुपये नाही, मी कोणाला चहा सुद्धा पाजू शकणार नाही. तेव्हा माझ्याकडून काही अपेक्षा करायची नाही. आणि निवडून आल्यानंतर माझ्याकडून काही घाबाड मिळणार ही अपेक्षा करायची नाही. तर मला निवडून द्या बाबांनो. कारण ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माहीत आहे ग्रामपंचायतचा कारभार कसा चालतो. फक्त एवढं आहे की त्याला मी सुरळीत करायचा प्रयत्न करणारच. भले ते सदस्य म्हणून निवडून जाऊ या सरपंच म्हणून निवडून जाऊ, या आमच्या पक्षाचा किंवा पार्टीचा किंवा आमच्या पॅनलचा एखादा उमेदवार जर आम्ही उभा केलेला असेल, आमच्या ग्राम सुधारक मंडळाच्या वतीनं जर आम्ही एखादा उमेदवार जर उभा केला असेल आणि त्याच्या पाठीमागं जर समजा भली मोठी आमची विचारधारेची आणि जे मला मानतात त्यांनी जर मला खुला सपोर्ट केला, ठीक आहे, खुला नका देऊ, कमी कमी उमेदवार तो उभे करावा लागणार, तेवढे तर द्यावा लागणार आहे, तो तर सपोर्ट केला पाहिजे. आज मी एकटा आहे, वन मॅन शो. तुम्हाला माहिती आहे एक पिक्चर होता पुष्पा, असा झुकेगा नाही साला. आणि खरंच ती परिस्थिती. माझा मुलगा एकदा बोलला होता, पप्पा माझे मित्र म्हणतात झुकेगा नाही साला, असं तुझ्या पप्पाचं वर्तन आहे. म्हणलं का रे बाबा, कसं काय, असं कसं काय म्हणतात मला. नाही ते तुम्हाला पुष्पा म्हणतात. म्हणलं कशामुळं. हे तुम्ही आजपर्यंत जिथं आहात त्या पार्टीमध्ये तुम्ही ती पार्टी सोडून कुठं गेले नाहीत. तुमची निष्ठा भयंकर आहे. म्हणलं आहे, माझी निष्ठा आहे. भले मला माझं मत जरी पडलं एकट्याचं तरी सुद्धा माझी निष्ठा मी कायम ठेवणार आहे. पक्ष पार्टी बदली करायचं हे माझ्या रक्तात नाही. कारण ज्या पक्षाला मी वाढवायचं काम केलं, इथं जिल्ह्यामध्ये रुजवायचं काम केलं, गावात ती चळवळ रुजवायची काम केलं, तर त्याला मी कसं काय संपू देऊ शकतो. मी ज्या दिवशी संपेल आणि माझं एकट्याचं जर मतदान असेल तर त्या दिवशी पक्ष संपला जाईल. परंतु मी पाहिलं पाठीमागच्या वेळेस मी माझ्या मुलीला इलेक्शनच्या सरपंच पदाच्या रणांगणामध्ये उतरवलं होतं, तरी सुद्धा जवळजवळ 250-200च्या आसपास मतदान मिळालं. तेव्हा संपलं तर म्हणता येत नाही. गावात येईन मी एकटा फक्त धाकतोडे आहे, धाकतोडेचं मत. आणि दुसरे जे धाकतोडे आहे ते मला मतदान करतात की माहीत नाही, कारण कोणाच्या कपाळावर लिहिलेलं नसतं बाबा तुम्ही मतदान मला केलं की नाही. आणि मी कोणाला विचारित सुद्धा देखील नाही. का, मी फक्त एकच आहे, माझं कॅरेक्टर जपायचं शिकलेलं आहे. माझं कॅरेक्टर म्हणजेच माझी सर्व काही संपत्ती आहे. आणि ही संपत्ती माझ्याकडे एवढी भयंकर आहे की या संपत्तीचा उपयोग मी या गाव कल्याणासाठी बाकी निश्चित करीन, एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि मी ज्यांच्या सोबत राहील किंवा जे माझ्या सोबत येईल त्यांना सुद्धा माझ्याप्रमाणे क्लीन चिट राहावं लागेल, साफसुथरं राहावं लागेल. तर त्यांनी माझ्यासोबत यावं. ज्यांना आता घाण खायची सवय लागलेली आहे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. मागेच माझ्या एक पत्नीनं एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलवर मुलाखत देताना विचारलं होतं, सांगितलं होतं आणि मी तिला प्रश्न केले होते की आपलं गाव कसं हवं आहे. तर तिनं एका शब्दात सांगितलं, भास्करराव पेरे यांच्यासारखं आपलं गाव सुजलाम सुफलाम झालं पाहिजे. तुम्हाला माहीतच आहे मागील व्हिडिओमध्ये मी माझ्या पत्नीला मुलाखतीसाठी वेळ मागितला. तिची पहिलीच मुलाखत होती. ती बोलण्यामध्ये एवढी ट्रेन नाही जेवढी ती खाजगीरित्या बोलू शकते. पण कॅमेरा पुढे तर भले भले घाबरतात. तर माझी पत्नी त्यातून कशी सुटू शकते. तरी सुद्धा माझ्या पत्नीनं धिटाईपणे उत्तरं दिले. मला सुद्धा आश्चर्य बसलं की माझी बायको एवढं काही बोलते. तिचं म्हणणं होतं जसं हे गाव असं सुधारलं पाहिजे जसं भास्करराव पेरेच्या गावासारखं असलं पाहिजे.
म्हणजे गरम पाणी मिळतं, आरोचं पाणी मिळतं, कपडे धुण्याचं पाणी मिळतं, टॉयलेट बाथरूमसाठी पाणी मिळतं. 4 प्रकारचं पाणी त्या गावामध्ये प्रत्येक कुटुंबाच्या घरामध्ये आहे. असं जर प्रत्येक घराच्या कुटुंबामध्ये असं जर पाणी मिळत असेल आणि तिथल्या या बहिणींनी ज्या कुटुंबामध्ये आहेत, सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस त्या आंघोळीला आपल्या कुटुंबातील सदस्य जातात तर त्यावेळेस त्यांची किती हाल होते माहिती. कधी काहींच्या घरी चूल असते तर चूल पेटवायला होते, काही गॅसवर पाणी तापवतात तर काही लाईटीवर पाणी तापवतात. म्हणजे सगळ्याच बाजूला तो धोका असतो. परंतु ग्रामपंचायतचं डायरेक्ट आंघोळीसाठी गरम पाणी मिळतं म्हटल्यानंतर कोणाला नको असेल होती, महिला किती आनंदी असेल. दुसरं, टॉयलेटसाठी सेपरेट पाणी पाहिजे तेवढं वापरा. ते सेपरेट तुम्हाला मोटार लावायची नाही, ओढायचं नाही, ते एकदम ओके. त्याचप्रमाणे कपडे धुण्याचं पाणी ते सुद्धा डायरेक्ट आहे, ते तुम्हाला मोटार लावून ओढायचं नाही किंवा टाक्यामध्ये जास्त करून भरायचं नाही. आरोचं पाणी तुम्हाला दिवसाला 20 लिटर पाणी एका कुटुंबाला मिळतं. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा देखील तुम्हाला अडचण नाही. मग अडचण कोणती आहे? आपल्या गावाला कोणती अडचण आहे? आपल्या गावाला ह्या सुविधा व्हाव्यात असं जर माझ्या पत्नीला जर वाटतंय, त्या गावातल्या प्रत्येक महिलेला वाटतं असं मला वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडता कसा नाही मला नाही माहिती, परंतु हे गाव चांगलं असलं पाहिजे, सुजलाम सुफलाम असलं पाहिजे अशी तिची जर इच्छा आहे तर तुम्हाला सुद्धा ती इच्छा साहजिक असेल. आता मी हा व्हिडिओ बनवण्यासाठी खास करून या ग्रामपंचायतच्या स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीमध्ये आलो. इथला परिसर पाहिला तर एकदम किती छान वाटतो. असाच परिसर जर संपूर्ण गावामध्ये असला, झाडे असले, मैदान असलं, शाळा सुंदर असली पाहिजे, सगळं काही एकदम सुंदर सुंदर. आता गावामध्ये 1ली ते 4थीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे, सरकारी आहे, जिल्हा परिषद चालवते. त्याचप्रमाणे गावामध्ये दुसरी प्रवरीची एक खाजगी शाळा आहे, एक संस्थेची शाळा आहे, ती 5वी ते 10वी पर्यंत आहे. अहो, ह्या पाटील लोकांचं त्या प्राथमिक शाळेकडं तर दुर्लक्ष आहेच, परंतु जी प्रायव्हेट शाळा, जी खाजगी शाळा जी आहे आणि तिचे आका त्यांचेवाले नेते जर आहेत, त्या शाळेकडं सुद्धा त्यांचं दुर्लक्ष आहे. यांचं एक मूल सुद्धा ह्या नेत्यांचं ह्या शाळेमध्ये नाही. की जे स्वतःला ह्या गावचे करता धरविता म्हणतात, यांचं मुलं सुद्धा त्या शाळेमध्ये नाही. ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. मग सांगा तुम्ही, ह्या गावामध्ये विद्येची देवता जर समजा तिची हाल एवढी असेल तर कसं व्हायचं हो? मागे आम्ही एक ठराव घेतला होता, त्या प्रवरेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले नाव द्यावं. नाही, गावाने वर हात केले, ठराव घेतला, मंजूर झाला, सगळं काही मान्य, परंतु कचऱ्याच्या डब्यात ठराव जाऊन पडला. तसाच एक ठराव घेतला होता पाठीमागे, गावामध्ये ग्रंथालय असलं पाहिजे, तो सुद्धा कचऱ्याच्या डब्यात तो ठराव गेलेला आहे, तो सुद्धा ठराव मंजूर आहे. तंटामुक्तीच्या माध्यमातून आम्ही बक्षिसं मिळवून दिली या गावाला. बक्षिसाच्या रकमा यांनी खाल्या, कुठं कुठं पसार झाल्या त्याचा काय लेखाजोखा नाही. तर काही नतभ्रष्ट लोकांनी जे मी ग्रंथालयाला काही जागा मागितली होती, सभागृह, ती एक संस्था वापरते, संस्थेला वापरायला बाकी सभागृह मिळतं, परंतु ग्रंथालय चालवायला ते सभागृह जनतेसाठी जे आहे ते मिळत नाही. याला काय म्हणावं? एवढी लाचारी ह्या पुढाऱ्यांनी ह्या गावामध्ये केली आहे. आणि विरोधी पक्षाचे नेते तर त्याहूनही मूर्ख आहे. आट्यापाट्या खेळतात, कधी ते त्याच्यात तिकडं जातात, तर कधी तिकडचे इकडे येतात, इकडचे तिकडे जातात, तिकडचे. म्हणजे यांनी सगळं राजकारणाचं गचकरण करून टाकलं, सगळी खुजली करून टाकलेली आहे. आता साफसुथरे लोक तर माझ्या नजरेमध्ये तर कधी मला दिसाना, आणि मी तर एकटा राहिलो. इलेक्शन जर लढवायचं ठरलं आणि पॅनल तयार करायचं ठरलं, कारण सत्तेमध्ये जायचं असेल, सरपंच पदाला जर उमेदवार उभा करायचा असेल, तर बाबा कमीत कमी आपले सवंगडी तर पाहिजे सदस्य पदासाठी. थोडे थोडके या गावाची लोकसंख्या जवळजवळ 10,000च्या आसपास असल्यामुळं कशा प्रकारे त्या सवंगड्यांना उभं करायचं हा मोठा प्रश्न आहे. आणि यासाठी कंबर तर कसावं लागेल, आणि कंबर कसण्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो, जर तर तुम्ही खरंच ह्या गावाशी जर प्रामाणिक असाल
तुम्हाला असं जर वाटत असेल हे गाव सुधारलं पाहिजे, एकदम सुंदर गाव दिसलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या गरजा ह्या गावामध्ये भागल्या पाहिजे, तर मित्रांनो मी तुम्हाला आश्वासन देतो, फक्त 5 वर्ष सत्ता हातात जर आली, न भूतो न भविष्यती प्रगती ह्या गावची केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुम्ही माझ्या सोबत आहात. जर मी बिगर पैशाचं तुम्ही मला जर निवडून देणार, माझ्या पॅनलला सत्तेमध्ये आणून बसवणार जर असाल, मी तुम्हाला ग्वाही देतो, एकही रुपयाचा भ्रष्टाचार होणार नाही. प्रत्येक ग्रामसभा प्रत्येक वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन त्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. कुठे एका कोपऱ्यामध्ये घेऊन आवाज कोणाचे दाबले जाणार नाहीत. आणि प्रत्येक ग्रामसभेमध्ये बोलायला प्रत्येक व्यक्तीला अधिकार असेल. तुम्ही दारू पिऊन बोला, कसे बोला, शिव्या देऊन बोला, अगदी मी सर्वांच्या शिव्या खाईन, पण ह्या गावचा विकास केल्याशिवाय सोडणार नाही. फक्त मला तुमची साथ हवी. मला साथ द्या, तुम्हाला गाव जिंकून देतो, या गावात सुधारणा करून देतो. कारण किती काही झालं, आपण हे लोक गाव सोडून जाऊ शकत नाही. गावचा विकास झाला पाहिजे, हा सगळ्यात मोठा दृष्टिकोन ठेवून आपण ह्या गावाचा कायापालट करायचा असेल तर तुम्ही मला साथ दिली पाहिजे. ज्या दिवशी ह्या गावामध्ये सरपंच म्हणून किंवा माझ्या पॅनलचा सरपंच म्हणून जो कोणी व्यक्ती शपथ ज्या दिवशी घेईल, त्या दिवसापासूनच आपोआप धंदे ह्या गावातले बंद झालेले दिसतील. कारण पुष्पा झुकता नाही. धन्यवाद.